नमस्कार, मी ऋषी करत शेतकरी बंधूंनो, रब्बी हंगाम 2025ची ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे. गहू असेल, कांदा असेल, हरभरा असेल, अशा विविध पिकांची ई पीक पाहणी तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे करू शकता. जर तुम्ही ही नोंदणी केली नाही, तर पीक विमा असेल किंवा नाफेड खरेदी विक्री नोंदणीला तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन करू शकत नाही किंवा अशा प्रकारच्या ज्या विविध योजना आहेत, त्या योजनांपासून तुम्हाला मुकावं लागतं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थेट शेतातून लाईव्ह बघणार आहोत. कशा पद्धतीने रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करायची. ती ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला 10 डिसेंबर 2025 पासून तर 24 जानेवारी 2026 पर्यंत या कालावधीमध्ये करायची. नंतर या ठिकाणी तुम्ही ई पीक पाहणी करू शकत नाही. सहाय्यक स्तरावर करू शकता, पण ती एकदम लेंदी प्रोसेस आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्ही आता तुमच्या शेतातून थेट लाईव्ह ई पीक पाहणी करू शकता. चला तर या ठिकाणी ती ई पीक पाहणी आपल्या मोबाईलद्वारे कशा पद्धतीने करायची बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, प्ले स्टोअरला यायचं आहे. प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे ई पीक पाहणी. ई पीक पाहणी सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरलाच ते ॲप्स येईल. या ठिकाणी ई पीक पाहणी DCS म्हणून हे ॲप्लिकेशन आहे बघा. याला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉलवरती क्लिक करा. आता इन्स्टॉलेशन कंप्लीट होऊ द्यायचं आहे. या ठिकाणी अलाऊ करा. तसं तुमचा नेटवर्कचा स्पीड असेल त्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल. सर्वप्रथम याला इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉलिंग झाल्यानंतर तुम्हाला ॲप्स या ठिकाणी ओपन करायचं आहे. ओपनवरती क्लिक करा. अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करा. फाईल युजिंग द ॲप्स यावरती क्लिक करा. परत या ठिकाणी फाईल युजिंग द ॲप्स परमिशन अलाऊ करायचं. अलाऊ लिमिटेड ॲक्सेस यावरती तुम्हाला क्लिक करायचं किंवा अलाऊ ऑल सुद्धा तुम्ही करू शकता. अशा प्रकारे यायचं आहे. महसूल विभाग निवडायचा आहे. त्या अगोदर बघा, रब्बी हंगामाची ही पीक पाहणी 1 डिसेंबर ते 14 जानेवारी 2026 पर्यंत करू शकता. या ठिकाणी बघू शकता, सर्वप्रथम तुमचा विभाग निवडा. मी माझा विभाग निवडून घेतो. तुमचा जो विभाग असेल तो निवडा आणि या बाणावरती क्लिक करायचं आहे. शेतकरी म्हणून लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा. या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आणि संकेतांक पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 4 अंकी संकेतांक तुम्हाला अशा प्रकारे येईल. तो संकेतांक या ठिकाणी तुम्हाला खाली 4 अंकी संकेतांक टाका यामध्ये टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे. आता मी या ठिकाणी संकेतांक टाकून लॉग इन करतो. नवीन खातेदार नोंदणी या पर्यायावरती क्लिक करा. तुमचा विभाग ऑटोमॅटिकली येईल. नंतर तुमचा जिल्हा निवडा. नंतर तुमचा तालुका निवडा आणि नंतर तुमचं गाव निवडायचं आहे. सर्व माहिती निवडून घ्या. या पद्धतीने तुम्हाला निवडून या हिरव्या बाणावरती परत क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट नंबर यातून कोणत्याही माहितीद्वारे तुम्ही तुमचं नाव शोधू शकता. तर मला माझा गट नंबर माहिती आहे, तर गट नंबरवर क्लिक करून समजा फॉर एक्झाम्पलसाठी 200 गट नंबर आहे आणि शोधावरती क्लिक करा. त्या गट नंबरमधील खातेदार निवडामध्ये क्लिक केल्यानंतर एवढे खातेदार आलेले. तुमचं जे नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मी फॉर एक्झाम्पलसाठी एक नाव सिलेक्ट करतो आणि परत बाणावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर खातेदाराचे नाव आलंय, खाते क्रमांक आलाय. खाली या बाणावरती पुन्हा क्लिक करा. आता बघा, तुमचं नाव यशस्वीपणे नोंदणीकृत झालेले. ओके करा. खातेदाराचे नाव निवडामध्ये तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी दिसेल. ते नाव तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचे. तर माझं नाव मी या ठिकाणी निवडतो आणि परत बाणावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे. आता समजा कायम पण नोंदवायची आपल्याला. समजा तुम्हाला विहीर, बोरवेल, शेततळ्याची नोंद करायची असेल तर याद्वारे तुम्ही करू शकता. तर बघा, कायम पड आहे की चालू पड आहे. जर विहीर लावायची असेल तर कायम पड निवडा आणि पड कशाची, 1 विहीर पड, 2 विहीर पड ते टाकायचं आणि खाली तुम्हाला क्षेत्र सांगायचं. समजा तुमची विहीर असेल तर विहिरीचं क्षेत्र तुम्हाला 0.01 टाकायचं, म्हणजे 1 गुंठ्यात समजा तुमची विहीर आहे किंवा तुमची 1.5 गुंठ्यात विहीर आहे, या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. याद्वारे मग तुम्ही कोणतीही पड या ठिकाणी नोंदवू शकता. बांधावरील झाडे नोंदवू शकता. या ठिकाणी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या बांधावरची जी झाडं आहेत ती सुद्धा या ठिकाणी लावू शकता. आता पीक माहिती नोंदवावरती क्लिक करा आपल्याला ई पीक पाहणी करण्यासाठी. वरती शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे. खाली खाते क्रमांक आलाय. निवडावरती क्लिक करा. खाते क्रमांक येईल. नंतर गट नंबर किंवा भूमापन क्रमांक यावरती क्लिक करायचं आहे. शेतकऱ्याचा गट नंबर या ठिकाणी येईल. नंतर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ 0.77 आर, तर किती 77 गुंठे. खाली यायचंय. खाली आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आता हंगाम निवडायचा आहे. संपूर्ण वर्ष की रब्बी, तर आपला रब्बीचा हंगाम आहे. कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल. या ठिकाणी
रब्बी हंगाम निवडा, संपूर्ण वर्ष असेल तर संपूर्ण वर्ष निवडा. मी रब्बी निवडतो. पिकाचा वर्ग या ठिकाणी निवडायचे तुम्हाला. पीक हे की फळबाग आहे. फळबाग असेल तर फळबाग, तुमचं पीक असेल तर पीक. आपला पिकाचा वर्ग समजा एकच पीक जर असेल तर निर्बळ पीक. समजा मिश्र पिकं असतील, गहू असेल, हरभरा असेल एका शेतीत, तर तुम्ही काय करू शकता, मिश्र पीक निवडू शकता. तर आपल्या या ठिकाणी काय आहे, निर्बळ पीक आहे म्हणून मी निर्बळ पीक निवडतो. निर्बळ पिकाचा प्रकार. परत निवडावरती क्लिक करायचंय. पीक आहे की फळबाग आहे, तर आपलं पीक आहे, फळबाग नाहीये. नंतर पिकांची झाडं म्हणजे या ठिकाणी तुमचा भुईमूग आहे, मका आहे, कापूस आहे किंवा हरभरा आहे, गहू आहे, कांदा आहे, जे काय असेल ते निवडायचं. तर आपला हरभरा आहे. हरभऱ्यावरती क्लिक केलं, नंतर पूर्ण क्षेत्र भरा जेवढं असेल तेवढं. आता आपल्याला 1 गुंठा विहिरीसाठी लावायचा आहे म्हणून मी 0.76 करतो. 1 एकरची करायची असेल तर 0.40, 1.5 एकरची करायची असेल तर 0.60, 2 एकरची करायची असेल तर 0.80. आपल्याला आता फक्त जेवढं क्षेत्र आहे तेवढीच करायची, 1 गुंठा सोडून 0.76. नंतर मग विहिरीचं पाण्याचा स्रोत काय? विहीर आहे, कालवा आहे, नदी आहे, नाले आहे, ओढे आहे, बोरवेल आहे, काहीही तुम्ही निवडू शकता. जलसिंचनाचे साधन जे घ्यायचं असेल ते. तर मी तुषार निवडतो या ठिकाणी. आणि खाली यायचं तुम्हाला पेरणीचा दिनांक टाकायचा, एक जवळपासची तारीख तुम्हाला टाकून द्यायची आणि पुढे जावरती क्लिक करायचं. या ठिकाणी मी पुढे जावरती क्लिक करतो. लोकेशन येईल, टर्न ऑन करायचं आहे आणि अलाउ ऑल यावरती तुम्हाला क्लिक करायचं. मी अलाउ ऑलवरती क्लिक करतो. 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. अशा प्रकारे बघा रेखांश रेखांश आलेला आहे आणि निवडलेल्या सर्वे किंवा गट नंबर पासूनचे अंतर. तर या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 20 मीटरच्या 15 मीटरच्या आतमध्ये यावं लागेल. त्यावेळेस तुम्ही अद्ययावत करावरती क्लिक करा. आता बघा 20 मीटरच्या आतमध्ये आलोय आपण. हिरवं झालंय, आता अद्ययावत करायचंय. परत अलाउ ऑल करायचंय. अद्ययावत करावरती क्लिक करायचंय. परत अलाउ ऑल करायचंय. आता अशा प्रकारे तुमचे हिरवं झालेलं आहे. पुढे जावरती क्लिक करायचंय. या ठिकाणी छायाचित्र 1 यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता तुमच्या शेतामध्ये जायचंय तुम्हाला, ज्या ठिकाणाहून तुमचं शेत असेल तिथे. आणि अशा प्रकारे तुम्हाला एक तुमच्या हरभऱ्याचा तुमचा फोटो घ्यायचा. तर मी फोटो घेतलेला आहे आणि ओकेवरती परत क्लिक करायचं. आता त्याच पद्धतीने तुम्हाला दुसरं छायाचित्र घ्यायचंय. परत छायाचित्र 2 वरती क्लिक करा. अलाउ ऑलवरती क्लिक करायचं. परत अशा पद्धतीने दुसऱ्या अँगलने परत एक फोटो घ्यायचा. दोन्ही सुद्धा आपले फोटो या ठिकाणी झालेले. ओकेवरती क्लिक करा. बघा अक्षांश रेखांश वगैरे सर्व व्यवस्थित आलंय. परत या बाणावरती टिकवरती बरोबरच्या खुण्यावरती क्लिक करा. अशा पद्धतीने आपले दोन्ही फोटो झालाय. या कन्सर्टला टिक करायचं वरील प्रमाणे. पिकांची माहिती योग्य आणि पुढे जावरती क्लिक करायचं. पिकाची माहिती साठवली झालेली, अपलोड झालेली. आपली ई-पीक पाहणी आता झाली. कुठं बघायची झाली का नाही, तर पिकाची माहिती पहा यावरती तुम्हाला तुमची ई-पीक पाहणी झालेली दिसेल. बघा आपण 0.76 आरची ई-पीक पाहणी केलेली आहे. या पद्धतीने तुम्ही तुमची ई-पीक पाहणी करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय जवान, जय किसान.